महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. पण हा दिवस इतका महत्त्वाचा का समजला जातो? या दिवशी इतिहासात नेमकं काय घडलं होतं? आंतरराष्ट्रीय महिला दिन कधीपासून साजरा करतात हे जाणून घेऊया या स्पेशल व्हिडिओमधून. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजेच इंटरनॅशनल विमेन्स डे हा दिवस कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झाला. त्याचा इतिहास समजून घेणं महत्वाचं आहे. 1908 मध्ये 15,000 महिलांनी कामाचे तास कमी व्हावेत, चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा हक्क मिळावा या मागण्यांसाठी न्यूयॉर्क शहरामध्ये एक मोर्चा काढला होता. म्हणजे या दिवसाच्या इतिहासात अमेरिकेचा संदर्भ आहे. वर्षभरानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने लगेचच पुढच्या वर्षी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित सुद्धा केला. त्यानंतर क्लारा झेटकिन यांनी 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली. क्लारा झेटकिन या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या होत्या. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली होती. या दिवसाला एक आंतरराष्ट्रीय सोहळा बनवण्याची कल्पना क्लारा यांचीच होती. पण आपल्याला प्रश्न पडला असेल की आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 1910 मध्ये डेन्मार्क मधल्या कोपनहेगन येथे झालेल्या कामगार महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत म्हणजेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमेन हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या परिषदेत 17 देशातील महिला उपस्थित होत्या. 100 महिलांनी एकमतानं क्लारा यांना मोठा पाठिंबा दिला. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये 1911 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने देखील त्याला अधिकृत मान्यता दिली. महिला दिनाची थीम सुद्धा ठरवण्यात आली होती. 1911 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेली पहिली थीम ही भूतकाळाचं सेलिब्रेशन आणि भविष्याचं नियोजन अशी बोलकी होती. आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी क्लारा झेटकिन यांची मूळ कल्पना कोणत्याही एका विशिष्ट दिवसाशी संबंधित नव्हती. म्हणजेच यासाठी 8 मार्च हा काही ठरवून केलेला दिवस नव्हता, पण त्याला कारण मात्र होतं. 1917 मध्ये युद्धकालीन संपात रशियन स्त्रियांनी ब्रेड आणि शांतीची मागणी केल्यानंतर 8 मार्च या तारखेची निवड करण्यात आली. संपाच्या 4 दिवसानंतर झारला सत्ता सोडावी लागली आणि तात्पुरत्या सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला. त्यावेळी रशियन लोक वापरत असलेल्या जुलियन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारी पासून महिलांचा संप सुरू झाला. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ती तारीख 8 मार्च आहे आणि म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी निवडला गेला. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो. चीनमध्ये स्टेट काउन्सिलच्या सल्ल्यानुसार अनेक महिलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली जाते. जगभरात मोर्चे, चर्चा, मैफिली, प्रदर्शन आणि वादविवाद असे हजारो कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केलेले असतात. 2024 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी फ्रान्सच्या राज्यघटनेमध्ये महिलांना गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करण्यात आले होते. हा एक मोठा अधिकार होता आणि मोठा निर्णय सुद्धा. इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला फेस्टा डेला डोना असं म्हणतात. तिथे या दिवशी मिमोसा ब्लॉसम ही लोकप्रिय फुलं महिलांना भेट म्हणून दिली जातात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार जांभळा, हिरवा आणि पांढरा हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग ठरवले गेलेले आहेत. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे, हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे, तर पांढरा रंग शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतो. या रंगांचा वापर 1903 मध्ये ब्रिटनमधील महिलांच्या मतांसाठी लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन या गटानं केला होता. 2025 साली संयुक्त राष्ट्रांची थीम आहे सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, समानता आणि सबलीकरण. याचं उद्दिष्ट पुढील पिढीला शाश्वत बदलासाठी सक्षम करणं हे आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाईटने ॲक्लेरेट ऍक्शन ही थीम निवडलेली आहे. यासाठी जगभरातील लोकांना #IWD 2025 आणि #ॲक्सेलरेट ऍक्शन या हॅशटॅगचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. तसेच महिला आणि मुलींसोबत ऐक्य दर्शवण्यासाठी या महत्वपूर्ण उत्सवाबद्दल सकारात्मक संदेश सुद्धा प्रसारित करण्यात येत आहे. आजही आपण महिला दिवस साजरा करायला हवा तसा करताना दिसत नाही, कारण आजही आपण महिला या स्त्री पुरुष समानतेला चालना देण्यासाठी कृतीचं आवाहन करत असल्याचंच दिसतंय. म्हणजे आज सुद्धा महिला, स्त्री आणि पुरुष हे एकच आहेत असं सांगण्यासाठी धडपडताना दिसतात. भारताविषयी बोलायचं झाल्यास महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झालेली दिसते.
घरगुती हिंसाचारासोबतच महिलांना बाहेरच्या विखारी नजरांचा आणि अत्याचारी मानसिकतेचा सामना करावा लागतो. हे चित्र आपल्या शोषक मानसिकतेलाच दर्शवतं. 2023 मध्ये लैंगिक हिंसाचाराच्या 3688 घटनांमध्ये वाढ झाल्याची पुष्टी संयुक्त राष्ट्रांनी केलेली आहे. ती 2022च्या तुलनेमध्ये 50% वाढलेली आहे. यात 95% पीडित महिला आणि मुलींचा समावेश आहे. युनिसेफच्या म्हणण्यानुसार अंदाजे 119 मिलियन मुली शाळेत जातच नाहीत. जागतिक बँक समूहाच्या 2024च्या अहवालानुसार पुरुषांना मिळणाऱ्या कायदेशीर अधिकारांपैकी केवळ 2/3 अधिकार महिलांना मिळतात. 2024 मध्ये जगातील जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येच्या म्हणजे 3.6 अब्ज लोकांच्या मोठ्या निवडणुका होत्या, पण त्यात 20 वर्षांपासून महिला प्रतिनिधित्वाच्या वाढीचा वेग अत्यंत कमी होता असंच दिसतंय. आजही आपण स्त्री पुरुष समानता मानणार आहोत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण बघितलं तर सर्वत्र महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झालेली दिसते. महिलांना माणूस सुद्धा समजलं जात नाही अशाही काही घटना घडलेल्या आहेत. या घटनांवर आपण विचार केला पाहिजे. आपण नव्या पिढीकडं नव्या वारशाकडं काय देणार आहोत हे आपण ठरवलं पाहिजे. तरच आपण महिला दिवस साजरा करतोय असा त्याचा अर्थ होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.